श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 20 मार्च रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या स्वामीमय खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक स्वामी भक्तांना आस असते ते स्वामीच्या प्रकट दिनाची, कारण ह्या प्रकट दिनाच्या नैमित्य साधून आपण खूप साऱ्या सेवा सुरू केलेल्या असतील किंवा आपण खूप साऱ्या सेवा करत असतो. मग आता ते पारायणाच्या सेवा असो, नामस्मरणाच्या सेवा असो, तारक मंत्राच्या पठणाची सेवा असो किंवा गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची सेवा असो, जशा जमतील त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या सेवा महाराजांना समर्पित करत असतो. तर कुणी काही संकल्प करून काही इच्छेपोटी या सेवा करतं, तर कुणी निस्वार्थ अशी सेवा करतं, म्हणजे काहीही महाराजांना न मागता फक्त महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणून आपण सेवा करत असतो. आता प्रत्येक जणांचं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हटल्यासारखं, कारण सांसारिक माणसं म्हटली की अनेक समस्या आपल्याला असतात, तर त्या समस्या निवारणासाठी सुद्धा बरेच जण महाराजांची सेवा करतात. सेवा करताना मग आपल्याला महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावायचा आहे. प्रकट दिनाच्या दिवशी आता सेवेला तर तुम्ही सुरुवात केलेली आहे, यथाशक्ती जशा जमतील कमी जास्त प्रमाणात प्रत्येक जण सेवेला सुरुवात केलेलीच आहे, किंवा काहींनी केली नसेल तर फक्त त्यांना प्रकट दिनाच्या दिवशी सेवा करावायची असेल तर अशा वेळेस आपण महाराजांचा प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करावायचा आहे, प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करावायच्या आहेत किंवा महाराजांना अभिषेक कशा पद्धतीने कुठल्या साहित्याने अभिषेक घालावायचा आहे, तो अभिषेक घालताना आपल्याला कोणत्या मंत्राचं किंवा काय पठण करायचं आहे, त्यासोबतच दिवसभर आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनाचं निमित्त साधून काय काय करावायचं आहे, काय केल्यामुळे आपल्याला आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढू शकतो. तर या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे आणि ज्या पद्धतीनं मी स्वामींचा प्रकट दिन साजरा करते तीच पद्धत मी तुमच्याशी शेअर करते, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने, आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटलं की प्रत्येक जण उत्साहानं जसं जमेल यथाशक्ती त्या पद्धतीनं ते करत असतात. तर मी कोणत्या पद्धतीने करते, मी काय काय वाचन करते किंवा काय काय पठण करते ते मी तुमच्याशी शेअर करते. तर मैत्रिणींनो, महाराजांचा प्रकट दिन प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्वामी भक्त आपापल्या परीने साजरा करतो. तर कुणी विशिष्ट अशी मांडणी करून, म्हणजे फोटो वगैरे ठेवून मांडणी करून म्हणजे महाराजांचा प्रकट दिन साजरा करतात. तर काही जण देवघराच्या समोरच फक्त सेवा करून साजरा करतात. तर कुणी अक्कलकोटला, कुणी केंद्रामध्ये जाऊन महाराजांचा प्रकट दिन साजरा करतात. तर प्रत्येक जणांच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात. तर मग महाराजांचा प्रकट दिन साजरा करताना जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मांडणी करावायची असेल तर निश्चित तुम्ही मांडणी वेगळी करून महाराजांची सेवा करू शकता. तर मांडणी वेगळी करायची म्हणजे काय, तर तुम्ही एखाद्या चौरंगावरती महाराजांचा फोटो ठेवा, तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्या समोर मूर्ती ठेवा, महाराजांना अभिषेक वगैरे घालून मग महाराजांचं गंध अक्षदा हिना अत्तर, म्हणजे आपण ज्या पद्धतीनं पूजा करतो ती सगळी पूजा तुम्हाला करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही सेवा करायची. तर ही अशी मांडणी करून तुम्ही करू शकता. तुम्हाला मांडणी करायची नसेल तर तुम्ही आपल्या देवघराच्या समोर बसून महाराजांचा प्रकट दिनाचं निमित्त साधून महाराजांना अभिषेक, जर मूर्ती असेल तुमच्याकडे तर तुम्ही महाराजांना अभिषेक घाला, आणि जर मूर्ती नसेल, तुमच्या देवघरामध्ये फक्त फोटो असेल तर अशा वेळेस त्या फोटोवरती थोडंसं गंगाजल अर्पण करा. गंगाजल नसेल तर साधं पाणी टाकून ते फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि मग त्याला गंध अक्षदा, फूल, हिना अत्तर हे सगळं आपल्याला लावून महाराजांची पूजा करावायची आहे. आणि मग जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मग आता अभिषेक कशाचा करावायचा. जर मूर्ती आपल्याकडे असेल तर महाराजांच्या अभिषेकासाठी तुम्ही सगळं साहित्य जर कमी प्रमाणात असेल तर तशा वेळेस तुम्ही पंचामृत बनवून महाराजांचं अभिषेक करू शकता. मग पंचामृत जर बनवायचं नसेल, तुमच्याकडं मुबलक प्रमाणात दूध असेल किंवा दही असेल तर तुम्ही ते एक वेळेस पहिले दुधाचा, नंतर दह्याचा, नंतर तुपाचा, नंतर मधाचा असा वेगवेगळ्या पद्धतीने अभिषेक केला तरीही चालतो. त्यासोबतच महाराजांना चंदन लावतात, तर चंदनाचा सुद्धा अभिषेक तुम्ही केला. जे आपल्याला चंदन मिळतं ते चंदन पाण्यात काढून घ्यायचं आणि ते पाणी महाराजांच्या मूर्तीवरती टाकायचं, म्हणजे त्यांनी अभिषेक घालायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही महाराजांवरती अभिषेक घालू शकता. आणि जेव्हा म्हणजे या कुठल्याच गोष्टी नाहीत किंवा या कुठल्याच गोष्टी तुम्हाला वापरायच्या नाहीत, फक्त तुम्हाला शुद्ध पाण्याने महाराजांना अभिषेक घालावायचा आहे, त्यालाही काही हरकत नाही, कारण शुद्ध पाण्याने जरी महाराजांना अभिषेक घातला तरीही चालतो. पण महाराजांना फक्त शुद्ध भाव असायला हवा. तुम्ही कुठलं साहित्य वापरताय, तुम्ही महाराजांना काय काय अर्पण करताय, या गोष्टींपेक्षा सुद्धा महाराजांना शुद्ध भावाची भक्ती हवी आहे. त्यामुळं तुम्ही
शुद्ध भावापोटी जे काही महाराजांना अर्पण कराल ते महाराज आनंदाने त्याचा स्वीकार करतात. मनामध्ये अशा कुठल्याच शंका आणायच्या नाही की अमुकी आणि म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने अभिषेक घातलेला आहे किंवा त्याने दही दूध पंचामृत मोठ्या प्रमाणात वापरले, चंदनाने महाराजांना अभिषेक घातलाय, माझ्याकडे हे नाही, मी फक्त पाण्याने घालतोय. तर असं कुठलाही मनात भाव आणायचा नाही. कारण आपण म्हणजे प्रेमापोटी जे महाराजांना अर्पण करतो किंवा शुद्ध भावाने जे महाराजांना अर्पण करतो ते त्यांना जेवढं चंदन दूध दही पंचामृत हे सगळं अर्पण करणाऱ्यांनी एवढीच सेवा, पाण्याने अभिषेक घालणाऱ्यांची सेवा सुद्धा महाराजांना तेवढीच मोलाची आहे. महाराजांकडे कुठलाही भक्तांमध्ये भेद नाही, फक्त महाराजांना शुद्ध भाव भक्ताचा असायला हवा. आपण अनन्य भावाने महाराजांना शरण गेलेलं असावं. या भावाने आपण जी काही सेवा करतो ते महाराज त्याचा आनंदाने स्वीकार करतात. त्यामुळं तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक घातला तरीही चालतो. मग अभिषेक झाल्यानंतर मग महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि पुसून घेऊन जिथं आपण म्हणजे देवघरात ठेवायचं असेल तर तुम्ही देवघरात मूर्ती ठेवा, आणि देवघरात ठेवायचं नसेल, तुम्हाला वेगळी मांडणी तुम्ही केलेली असेल तर तुम्ही त्या वेगळ्या मांडणीमध्ये महाराजांची मूर्ती ठेवा. मग महाराजांना वस्त्र परिधान करा. त्यानंतर महाराजांना हिना अत्तर लावून घ्या, कारण महाराजांना हिना अत्तर खूप आवडतं, खूप प्रिय आहे, त्यामुळं हिना अत्तर लावून घ्यायचे. नंतर मग तुम्ही महाराजांना अष्टगंध लावा, त्यावरती अक्षदा लावा, कारण महाराजांना हळद कुंकू अर्पण करायचं नाही तर अष्टगंध लावत असतात, त्यामुळे महाराजांच्या मूर्तीवरती अष्टगंध लावून घ्यायचे. मग तुम्ही फूल हार जे काही आणलेलं आहे ते अर्पण करा आणि त्यानंतर सगळं अर्पण करायचंय. मग आता तुम्ही म्हणाल की सेवा नंतर करायच्यात का, मग हे अभिषेक करताना काय म्हणायचंय? जर तुमच्याकडे मूर्ती आहे आणि तुम्ही अभिषेक करताय तर अशा वेळेस अभिषेक महाराजांना घालताना तुम्ही 16 वेळेस पुरुष सूक्ताचं पठण करायचंय आणि 1 वेळेस श्री सूक्ताचं पठण करायचंय. 9 श्लोकांपर्यंत रामरक्षाचं पठण करायचंय. भलं तुम्हाला 16 वेळेस म्हणजे एवढा वेळ अभिषेक घालण्यासाठी वेळ नाही तर तुम्ही अभिषेक म्हणजे 16 वेळेस तुम्ही पुरुष सूक्त म्हणू शकत नसाल तर अशा वेळेस तुम्ही 1 वेळेस श्री सूक्त 1 वेळेस पुरुष सूक्त म्हटलं तरीही चालतं. बाकी जर तुम्हाला ह्याचं पठण करता येत नसेल, तुम्हाला वाचता येत नसेल तर अशा वेळेस तुम्ही ते युट्यूबला लावून अभिषेक घातला तरीही चालतो. आणि जर तुम्हाला म्हणजे युट्यूबला लावून ते अभिषेक घालणं हे तुमच्या मनाला जर पटत नसेल तर अशा वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करत जरी तुम्ही अभिषेक घातला तरी अतिउत्तम. परंतु जर तुम्हाला वाचता येत असेल तर अशा वेळेस तुम्ही पुरुष सूक्त आणि श्री सूक्त म्हणत महाराजांना अभिषेक घाला. आणि तुमच्याकडे मूर्ती नाही, तुम्ही अभिषेक घातलेला नाही, फक्त महाराजांचा फोटो आहे तर अशा वेळेस तुम्ही पूर्ण पूजा झाल्यानंतर महाराजांच्या समोर बसून तुम्ही 16 वेळेस पुरुष सूक्त आणि 1 वेळेस श्री सूक्त आणि 11 माळी महाराजांचा जप आणि 9 श्लोकांपर्यंत रामरक्षाचं पठण करायचं आहे. पूर्ण करायचं तर तुमची इच्छा, तुमच्या वेळेचं नियोजन पाहून तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. जर तुमच्याकडे वेळ नसेल पण तुम्हाला प्रकट दिन साजरा करावायचा आहे तर अशा वेळेस तुम्ही 1 वेळेस पुरुष सूक्त 1 वेळेस श्री सूक्त म्हटलं तरीही चालतं. 11 माळी जप करणं शक्य नसेल तुम्ही 1च माळ जप करा, परंतु ज्या काही सेवा करताय त्या मनोभावाने तुमचं पूर्ण तन मन अर्पून तुम्ही ह्या सेवा करा तर त्या निश्चित महाराजांना प्रिय होतात. तुम्ही दिवसभर सेवेला बसावं असं नाही, तुम्ही 10 मिनिटच अर्धा तासच सेवा करा, परंतु मन लावून सेवा करा. ज्यावेळेस तुम्ही सेवा करतो तर त्यावेळेस तुमच्या कानावरती महाराजांचाच मंत्र असायला पाहिजे, तुमच्या डोळ्यात महाराजांचीच मूर्ती दिसायला पाहिजे. म्हणजे अगदी तुमचं सगळं तन मन हे महाराजांना अर्पण करून तुम्ही अर्धा तास सेवा करा तर त्या तुमच्या दिवसभराच्या सेवेपेक्षा सुद्धा तुमच्या त्या अर्ध्या तासाच्या सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळं माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगते की दिवसभर सेवेत राहण्यापेक्षा तुम्ही ज्या काही सेवा करताय त्या मन लावून थोड्या वेळेस करा, परंतु मन लावून करा तर महाराजांना त्या अति प्रिय होतात. तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायच्यात. शक्य असेल तर तुम्ही 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणा, शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळेस पुरुष सूक्त म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही किंवा महाराजांना ते अर्पण होणार नाही अशातलं नाही, किंवा महाराज 16 वेळेस पुरुष सूक्त म्हटलं तरच त्यांनी त्या सेवा स्वीकारतात अशातलाही भाग नाही. ज्या फूल नाही फुलाची पाकळी, जसं जमेल यथाशक्ती त्या पद्धतीने आपल्याला सेवा करायच्यात. फक्त दिवसाचं औचित्य साधून आपल्याकडनं काही ना काही सेवा घडायला हव्यात, ती गोष्ट मनात ठेवायची आणि या सेवा करायच्यात. कारण माझ्याकडे मूर्ती नाही त्यामुळे मी फोटोचं पूजन झाल्यानंतर 16 वेळेस पुरुष सूक्त 1 वेळेस श्री सूक्त 11 माळी जप आणि मग संध्याकाळी म्हणजे एका बैठकीत या सगळ्या गोष्टी होत नाहीत तर मग संध्याकाळच्या वेळेस मग तारक मंत्राचं पठण किंवा पुन्हा 11 माळी जप या पद्धतीने मी प्रकट दिनाच्या दिवशी
दिवशी सेवा करते, तर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही एवढ्याच सेवा करा, तेवढ्याच सेवा करा असं नाही. जशा जमतील तशा सेवा करा, पण सेवेत राहा. हे महाराजांना प्रिय आहे. त्यानंतर मग आता ह्या प्रकट दिनाचं निमित्त साधून आता हे झाली आपली घरची पूजा. ही पूजा झाल्यानंतर महाराजांना मग आपल्याला नैवेद्य अर्पण करायचंय. जमत असेल तर 10:30 पर्यंत नैवेद्य अर्पण करा, परंतु ह्या सगळ्या सेवा करून स्वयंपाक करून तुम्हाला 10:30चा टाइम बरोबर मॅनेज होत नसेल तर तुम्ही 12 पर्यंत महाराजांना नैवेद्य अर्पण करू शकता. म्हणजे 12 12:30च्या कालावधीमध्ये, कारण हा दत्त महाराजांचा भिक्षेचा कालावधी असतो, त्यामुळे तुम्ही 12 वाजेपर्यंत महाराजांना नैवेद्य अर्पण करू शकता. म्हणजे 10:30लाच अर्पण करावा असं नाही, कारण सेवेला सुद्धा तेवढंच महत्व आहे आणि त्यासोबतच सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आपल्याला सेवेत राहायचं आहे. त्यामुळं जर तुम्हाला 10:30च्या आरतीच्या टाइम पर्यंत जर तुम्हाला नैवेद्य तयार झालेला नसेल तर तुम्ही 12 पर्यंत नैवेद्य दाखवू शकता. मग नैवेद्यात काय करायचंय या माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो आवर्जून पाहून घ्या. यथाशक्ती जे काही तुम्ही घरात बनवलेलं आहे ते तुम्ही महाराजांना अर्पण करा, तर महाराज त्याचा आनंदाने स्वीकार करतात. जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य ठेवतो तर ते नैवेद्य ठेवल्यानंतर महाराजांना विनंती करायची की माझ्या गरिबाचं जे काही रुष्कदान आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टींनी पंचपक्वान्य माझ्या ताटात जरी नसली पण मी जो माझा शुद्ध भाव ठेवून तुमच्या प्रेमापोटी जे काही बनवलेलं आहे त्याचा तुम्ही आनंदाने स्वीकार करा म्हणून महाराजांना विनंती करायची. तर निश्चित महाराज तुमच्या नैवेद्याचा स्वीकार करतात. आता नैवेद्याचा स्वीकार करतात त्याला अंधश्रद्धा काही जण म्हणू शकतात, परंतु सूक्ष्म स्वरूपामध्ये कुठल्याही देवता आपण जे काही त्यांना अर्पण करतो ते त्याचा स्वीकार करतात. या माहितीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर निश्चित तोही तुम्ही पाहून घ्या. तर या पद्धतीने आपल्याला शुद्ध भाव ठेवून आपल्याला श्रद्धापूर्वक महाराजांना नैवेद्य अर्पण करायचंय. आणि मग दिवसभरामध्ये मग आता ह्या सेवा झाल्या, नैवेद्य झालं, पूजा झाली, हे सगळं झाल्यानंतर जवळपास जर तुमच्या केंद्र असेल तर तुमच्या घरातला सगळा पूजा विधी वगैरे झाल्यानंतर तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकता. तुम्ही सायंकाळच्या आरतीला तुम्ही केंद्रामध्ये जा आणि एक तर तुमची आरती पण होईल आणि म्हणजे प्रकट दिनाचं निमित्त साधून तुम्हाला केंद्रात जाणं सुद्धा शक्य होईल. दररोज आपण केंद्रात जात नसाल तर अशा वेळेस काही दिवसांचं औचित्य साधून निश्चित तुम्ही केंद्रामध्ये जा, कारण महाराज तर आपल्या घरामध्ये विराजलेले आहेत. महाराजांचं असं म्हणणं आहे की केंद्रामध्ये मी एक राजा बनून राहतो, परंतु तुझ्या घरात जेव्हा माझं अस्तित्व असतं, तुझ्या घरात जेव्हा तुम्हाला स्थापन केलेलं असतं तर त्यावेळेस मी तुझा आई वडील, तुझे मायबाप म्हणून मी घरामध्ये वावरतो. तर महाराज जेव्हा घरात राहतात तेव्हा ते आपले मायबाप बनून राहतात, तर त्या प्रेमापुढे एक लेकरू होऊन आपण त्यांची सेवा करायची. आणि जेव्हा केंद्रात जातो तर एक सेवेकरी म्हणून आपल्याला केंद्रामध्ये जायचंय, कारण आई वडिलांवरती जेवढा अधिकार दाखवतो तेवढा अधिकार आपण केंद्रामध्ये नाही दाखवू शकत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही समाधानकारक पूजा करून घ्या, सेवा करून घ्या आणि नंतर तुम्ही केंद्रामध्ये पूजेला जाऊ शकता किंवा केंद्रामध्ये दर्शनाला जाऊ शकता. मग केंद्रात गेल्यानंतर या दिवसाचं औचित्य साधून यथाशक्ती आपल्याला जे काही दान करता येतं ते तुम्ही दान करा. मग आता दान करा म्हणजे तुम्हाला सोनं, नाणं, कपडा वगैरे दान करायचं नाही, तर महाराजांचा प्रकट दिनाचं निमित्त साधून तुम्ही अन्नदान करा. तुम्ही म्हणजे सगळ्या प्रकारच्या दानांना खूप महत्व असतं, परंतु अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणलं जातं. त्यामुळं प्रकट दिनाचं निमित्त साधून यथाशक्ती जे काही आपल्याला घडतंय ते आपल्याला महाराजांना अर्पण करायचंय. मग तुम्हाला पिवळ्या रंगाचे जे काही पदार्थ भेटत असतील तर ते तुम्ही आवर्जून दान करा. मग त्यामध्ये केळी असो, पेढे असो, जे काही तुम्हाला आता जसं जमेल त्या पद्धतीने आपल्याला दान करायचंय. मग तुम्हाला घरून तुम्ही शिरा बनवून घेऊन जाऊ शकता. पाण्याचं दान तुम्ही करू शकता, कारण उन्हाळा आहे त्यामुळं तहानलेले लोक असतात, जेव्हा तहानलेल्याला आपण पाणी पाजवतो ते सुद्धा खूप पुण्याचं काम आहे. त्यामुळं जर तुम्ही अन्नदान करू शकत नसाल तर तुम्ही जलदान केलं तरीही चालतं. यथाशक्ती आपल्याला जसं जमेल ते आपल्याला ह्या दिवसाचं औचित्य साधून करायचं आहे. आणि केंद्रातून आल्यानंतर म्हणजे दिवसभरामध्ये जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचंय. मग आता नामस्मरण करण्यासाठी बैठकच असावी असं काही नाही, तुम्हाला कुठलं बंधन असेल असं काही नाही. कुठल्याच बंधनाशिवाय जी सेवा करू शकतो तर ते आहे नामस्मरण. सगळ्या सेवा जरी झालेल्या असल्या तरी सुद्धा दिवसभरामध्ये आपल्याला महाराजांचाच जप करायचा आहे. या पद्धतीने आपल्याला प्रकट दिन साजरा करावायचा आहे. त्यासोबतच मैत्रिणींनो, जर तुम्हाला मासिक धर्म, विटाळ, सुतक काही अडचणी आलेल्या असतील तर तुम्हाला प्रकट दिनाचं निमित्त साधून कुठल्याही सेवा करता येणार नाही, तर अशा वेळेस सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण. तर दिवसभर तुम्ही महाराजांच्या नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही एका लयामध्ये म्हणा की तुम्ही मनामध्ये म्हणा,
कुठल्याही स्वरूपामध्ये, कारण नामस्मरणासाठी कुठलंही बंधन नाही. कुठलंही तुम्हाला मासिक धर्म असेल तरी सुद्धा ते तुम्ही करू शकता. तुम्हाला विटाळ असेल, तुम्हाला सुतक असेल, या कुठल्याही परिस्थितीमध्ये जी सेवा करू शकतो. तर ह्या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला दिवसाचं म्हणजे वेळ गमवायचा नाही, तर तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ अशी जपाची सेवा, नामस्मरणाची सेवा करू शकता. आणि जर काही अडचणी आलेल्या नाहीत तर आपण मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही प्रकट दिनाचं औचित्य साधून या सेवा करू शकता. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.